नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची गणिताची पॅटची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला आणि दुसरा हा तोंडी आणि प्रात्यक्षिक अशा 10 गुणांचा असतो। प्रश्न तिसऱ्यापासून लेखी चाचणी चालू होते। प्रश्न तिसरा योग्य उत्तरे चौकटीत लिही हा 8 गुणांचा प्रश्न आहे। खाली दिलेली संख्या अक्षरात लिही। आता तुम्हाला इथं जर लक्षात येत नसेल तर एकक, दशक, शतक, हजार याप्रमाणे वाचून तुम्ही 7589 अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही। ज्या संख्येच्या खाली रेख केली आहे ती अधोरेखित संख्या इथं एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 5000 किंवा 5च्या पुढे किती संख्या आहे 3 म्हणून 3 शून्य। खाली दिलेल्या वस्तूच्या किमती चढत्या क्रमाने लिही। आता इथं लॅपटॉप आहे 9530, 4680 आणि 6750। आता इथे चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात लहान मग मोठी मग मोठी। आता इथं 4680 नंतर 6750 आणि 9530 याप्रमाणे चढत्या क्रमाने लिहावी लागेल। खाली दिलेली संख्या विस्तारित रूपात लिही। आता विस्तारित रूपात लिहिताना एकदम सोपं आहे। 4 नंतर किती संख्या आहेत 3 संख्या आहेत म्हणून 3 शून्य। नंतर 5 नंतर 2 म्हणून 2 शून्य म्हणजे 500 अधिक 20 अधिक 1। आता प्रश्न ई आहे बेरीज कर। 493 अधिक 168 आडवी बेरीज दिली असेल तर उभी लिहून घ्या आणि बेरीज करा। त्याचं उत्तर येतं आहे 661। 502 वजा 347 इथे आपण ही वजाबाकी केली त्याचं उत्तर आलेलं आहे 155। गुणाकार कर 516 गुणिले 7, 7 सकम 42 हातच्या आले 4, 7 एक 7 आणि 4 11 हातचा 1 आले इथं 1 7 5 35 आणि 1 36 म्हणजे गुणाकार आला आहे 3612। भागाकार कर 848 भागिले 8। आता 8ला भाग दिला आपण 8 1 8, 8 8 गेले 0, 4 घेतला खाली आपण 4ला 8 आणि भाग जात नाही म्हणून 0, 0चा भाग दिला इथं आपण 4मधनं 0 गेले 4 वरून 8 घेतला 8 सक 48 म्हणजे भागाकार आलेला आहे 106। प्रश्न चौथा आहे खाली दिलेली उदाहरणे सोडव। दिलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिही। आता इथं 10 आणि हा 4 म्हणजे 14 आहे। संख्येच्या विस्तारित रूपावरून संख्या लिही। आता इथं 9 लाख अधिक 2000 अधिक 800 अधिक 5 म्हणजे 2805 झाले हे आणि हे 9 लाख म्हणजे 9,02,805 किंवा तुम्हाला अशी बेरीज करता आणि आली तर अशी उभी बेरीज करून सुद्धा तुम्ही उदाहरण सोडवू शकता। चौकटीत लहान मोठेपणाचे किंवा बरोबर कुठली संख्या लहान आहे कुठली मोठी आहे असं चिन्ह लिहायचं आहे। आता ही संख्या आहे 4,80,009 आणि ही आहे 4,90,000 म्हणजे इथे ही 80,000 आहे ही 90,000 म्हणजे ही संख्या मोठी आहे त्याप्रमाणे आपण हे चिन्ह इथं दिलेलं आहे। पुढचं ड गणित आहे। लोकसभा निवडणुकीत 3,17,529 स्त्रियांनी व 4,83,748 पुरुषांनी मतदान केले तर एकूण किती व्यक्तींनी मतदान केले। आता लेखी गणित विद्यार्थी मित्रांनो नीट वाचा कारण त्या ठिकाणी कोणती क्रिया करायची हे खूप महत्त्वाचं आहे। आता इथे एकूण किती व्यक्तींनी मतदान केले म्हणजे इथे आपल्याला बेरीज करावी लागणार आहे। म्हणजे 3,17,529 लिहिताना एकक खाली एकक दशकाखाली दशक असे व्यवस्थित संख्या लिहा। 4,83,748 आपण त्या संख्येच्या खाली एक एक अंक लिहिला आहे त्याची बेरीज आली 8,01,277 व्यक्तींनी मतदान केले आहे। समीरला 62,750 रुपयांचे फर्निचर खरेदी करायचे आहे। त्याच्याजवळ 57,200 रुपये आहेत तर त्याला फर्निचर घेण्यासाठी आणखी किती रुपये द्यावे लागतील। म्हणजे त्याच्याकडे फर्निचरची किंमत जास्त आहे आणि त्याच्याकडे आहेत कमी रुपये म्हणजे इथं काय करावं लागणार आपल्याला वजाबाकी की किती जास्त द्यावे लागतील म्हणून 62,750 वजा 57,200 वजाबाकी केली 0 0 गेला 0, 5मधनं 0 गेले 5, 7मधनं 5 गेले 2 आणि 2मधनं 7 जात नाही म्हणून 12 घेतले आपण 12मधनं 5 गेले 7 इथं हाचा 1 परत केला आपण 5 आणि 1 6, 6मधनं 6 गेले 0 म्हणजे 5,550 रुपये त्याच्याकडे कमी आहेत तेवढे रुपये त्याला
द्यावे लागतील. रोपवाटिकेतील हापूस आंब्यांच्या एका रोपाची किंमत 675 रुपये आहे. तर अशा 47 रोपांची किंमत किती? आता एका रोपाची किंमत 675 आहे. रोपं घ्यायची आहे 47. मग 47 गुणिले 675 म्हणजे या दोघांचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. मग 675 गुणिले 47. आता हा गुणाकार व्यवस्थित करा. 7ने गुणला आपण. 7 5 35. ह्याच्यात 3 आले. 7 7 49 आणि 3 52. ह्याचा 5. 7 6 42 आणि 5 47. 7ने भाग दिला आपण. इथं तर एका अंकाने गुणला म्हणून 0 दिला आपण. नंतर 4ने गुणलं. 4 5 20. ह्याच्या 2 आले. 4 7 28 आणि 2 30. पुन्हा 0. ह्याचा 3 आले. 6 4 24 आणि 3 27. बेरीज केली तर 31,725 रुपये 47 रोपांना लागणार आहेत. कोणत्या संख्येला 25ने गुणल्यास गुणाकार 4250 येतो? म्हणजे कोणत्या संख्येला गुणायचं आहे आपल्याला, ती संख्या आपल्याला माहिती नाही आहे. मग या संख्येला जर 25ने भागलं तर आपल्याला ती संख्या मिळणार आहे. म्हणजे इथं आपण 25 1 25. 12मधनं 5 गेले 7. ह्याचा 1. 2 1 3. 4मधनं 3 गेले 1 आणि वरून घेतला 5. 25 7 175 आणि हा 0 म्हणजे 170 आणि 25 यांचा गुणाकार 4250 येणार आहे. इथं आपल्याला भागाकार करायचा आहे, गुणाकार नाही. दिलेल्या अपूर्णांक एवढा भाग रंगव. 1.1/2 म्हणजे 1 पूर्ण रंगवला आहे आणि इथं 1/2 म्हणजे अर्धा. मग तुम्ही इथे 4 भाग केलेत. ह्या 4पैकी 2 भाग रंगवले तरी चालेल किंवा यातला 1 आणि यातला 1. म्हणजे 1/4 अधिक 1/4 म्हणजे बरोबर 2/4 येणार आहे. म्हणजेच 1/2 येणार आहे. दिलेल्या अपूर्णांकातील समच्छेद अपूर्णांक ओळखून चौकटीत लिही. समच्छेद म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद समान आहेत. आता इथं समान छेद असलेले 2 आहेत बघा. इथं 7 आहे आणि इथं 7 आहे. म्हणजे 1/7 आणि 6/7 हे 2 अपूर्णांक आहेत. दिलेल्या अपूर्णांकाचा कोणताही एक सममूल्य अपूर्णांक लिही. सममूल्य अपूर्णांक म्हणजे अंशाला आणि छेदाला एका संख्येने गुणून जे नवीन अपूर्णांक तयार होतात त्यांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. मग 2ला 2ने गुणलं तर 5ला पण 2ने गुणलं आपण. 2 दुणे 4 आणि 5 दुणे 10. किंवा तुम्ही इथे 2ला 3ने गुणू शकता तर 5लाही 3ने गुणायचं आहे. म्हणजे पुढचा अपूर्णांक काय तयार होईल? 2 त्रिक 6 आणि 5 त्रिक 15. याप्रमाणे तुम्ही कोणताही अपूर्णांक तयार करू शकता. चौकटीत योग्य संख्या लिही. 8/11 वजा 3/11. इथे छेद समान आहेत. छेद समान असतील तर 1 छेद लिहा आणि अंशांची इथं वजाबाकी आहे. डायरेक्ट वजाबाकी करा. मग 8मधनं 3 गेले 5 म्हणजे उत्तर आले 5/11. चौकटीत इथं आपल्याला पुन्हा कोणती संख्या लहान मोठी दाखवायचं आहे. 2/3 आणि 2/7. इथं आपण तिरकस गुणाकार केला तर 2 7 14 आणि 3 दुणे 6 म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. आता इथं 10ची 1/2 पट म्हणजे किती? मग 10ची 1/2 पट म्हणजे इथं 10ने एकाला गुणलं तर 10/2. इथे भाग दिला आपण. 2 1 2. 2 5 10 म्हणजे उत्तर आलेलं आहे 5. खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातलं पहिलं आहे 2/7 अधिक 1/2 आणि इथं छेद समान नाही आहेत. मग अंशस्थानी तिरकस गुणाकार 2 गुणिले 2. इथं अंशस्थानी 1 गुणिले 7 आणि छेदस्थानी मात्र दोन्ही छेदांचा गुणाकार असतो. 7 गुणिले 2 7 गुणिले 2. इथं बदल होत नाही. फक्त अंशस्थानी तिरकस गुणाकार करायचा आहे. मग 2 दुणे 4 7 दुणे 14 अधिक 7 1 7 आणि 7 दुणे 14. छेद समान झाले. एकदाच छेद लिहायचा आणि बेरीज करायची. 4 आणि 7 11. 11/14. त्यातलं पुढचं उदाहरण वजाबाकीचं दिलं आहे. 9/14 वजा 3/7. इथे पण आपण तिरकस गुणाकार केला. अंशस्थानी 9 गुणिले 7 वजा 3 गुणिले 14 आणि छेदस्थानी 14 गुणिले 7 14 गुणिले 7. 9 7 63 14 7 98 वजा 14 त्रिक 42 आणि 14 7 98. छेद समान झाले. 1 छेद लिहिला. 63 वजा 42. 63मधनं 42 गेले 21 उरले. 21/98. इथं आपण भाग दिला 7ने. 7 त्रिक 21 आणि 7 1
7 आणि 14 14 7 98 म्हणजे इथं 14 आले, 3/14. खालील फुग्यातील 1/3 फुगे रंगव. आता इथं 1/3 फुगे रंगव म्हणजे इथं एकूण जे फुगं आहेत त्याच्या 1/3. मग हे एकूण फुगे किती आहेत ते आधी मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे एकूण फुगे आहेत 15. त्याच्यापैकी 1/3 म्हणजे गुणिले 1/3. इथं आपण पुन्हा त्याप्रमाणेच 15 1 15/3 3ने भाग दिला, 3 1 3 3 5 15 म्हणजे एकूण आपल्याला 5 फुगे इथं रंगवायचे आहेत. मीनाजवळ 45 फुले होती. त्यापैकी 4/5 भाग फुले तिने माळा करण्यासाठी वापरली. तर मीनाकडे किती फुले शिल्लक राहिली. आता फुले एकूण होती 45, त्याच्यापैकी वापरली 4/5 म्हणजे गुणिले 4/5. आता इथं आपण 5ने 45ला भाग दिला, 5 1 5 5 9 45 इथं भाग दिला आहे. आणि 9 गुणिले 4 9 चौक 36. एकूण फुलं किती आहेत 45. त्यातनं 36 फुलं वापरली गेली म्हणून 36 वजा 45 वजा 36 बरोबर 9 फुलं शिल्लक राहिली. कारण आपल्याला विचारलं आहे मीनाकडे किती फुले शिल्लक राहिली, म्हणजे मीनाकडे 9 फुले शिल्लक राहिली. प्रश्न 7वा. दिलेल्या संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खूण कर. आता इथे मूळ संख्या शोधायची आहे की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, कोणत्या दुसऱ्या पाड्यामध्ये त्या संख्या नसतात. तर 71 ही मूळ संख्या आहे. दिलेल्या संख्यांमधील 4ने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करायचं आहे आणि 5ने विभाज्य असलेल्या संख्येला चौकोन करायचा. आधी आपण 4ने विभाज्य संख्या बघूया. त्यांना काय करायचं आहे गोल म्हणजे 4च्या पाड्यातल्या संख्या शोधायच्या आहेत. मग 4 4 दुणे 8 4 त्रिक 12 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. ह्यांना आपण गोल केलं. आता पुढचं आहे 5ने विभाज्य संख्यांना गोल करायचं आहे, चौकोन करायचं आहे. मग आता इथं 5 5 दुणे 10 म्हणून 10ला चौकोन केला. 5 त्रिक 15 15ला चौकोन केला. 5 चौक 20 म्हणजे 20 ही संख्या अशी आहे की 4ने पण भाग जातो म्हणून गोल झालं आहे आणि 5ने पण भाग जातो म्हणून चौकोन केलेला आहे. क प्रश्न. दिलेल्या जोडीमधील संख्यांचे विभाजक लिहून सहमूळ संख्या आहेत की नाही ते लिही. 10 आणि 33. 10चे विभाजक म्हणजे काय की 10ला ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्यांना विभाजक म्हणतात. आता इथं 10चे विभाजक 1 2ने भाग जातो, 2 पंचे 10 5 आणि 10. 33चे विभाजक 1 3 11 आणि 33. दोघांमध्ये सामायिक विभाजक आपल्याला शोधायचे आहेत, एकच आहे. जर सामायिक विभाजक एकच असेल तर त्या सहमूळ संख्या असतात म्हणून 10 आणि 33 ह्या सहमूळ संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओ मी टाकले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आता इथं कोनमापकाच्या साह्याने XYZचे माप मोजून चौकटीत लिही. आता ह्या कोनाचं माप इथं मोजायचं आहे, त्याचं माप आहे 105 अंश. कोनमापकावरती केंद्रबिंदू ठेवून व्यवस्थित ह्या कोनाचं माप मोजायचं आहे. पुढचं त्यातला ब प्रश्न आहे खाली दिलेला तक्ता पूर्ण कर. आता इथं कोन दिला आहे आपल्याला, कोनाचे माप. आता हे मापसुद्धा आपल्याला मोजून लिहायचं आहे. बघा मगाशी पण मोजून लिहायचं होतं. आता इथं आपण कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवला. आता हे आहे 50 अंश. कोनमापक व्यवस्थित तुम्ही ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की हे 50 अंश माप आहे. कोनाची बाजू कोणते आहेत, बाजू BC आणि बाजू BA. नंतर पुढचं आहे खाली दिलेल्या रेघा परस्परांना समांतर की लंब आहेत ते चौकटीत लिही. आता इथं या दोन रेषा एकमेकांना लंब आहेत कारण इथे 90 अंशाचा कोन तयार होतो आहे.
आणि या रेषा समांतर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव होईल आणि व्यवस्थित परीक्षेमध्ये उदाहरणं सोडवता येतील. परीक्षे